नमस्कार. आज सोमवार दिनांक 2 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. होळीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या 26व्या महामूर्ख कवी संमेलनात यावर्षी रंगतदार आणि जंगी डबल मिनिंग कव्वालीचा सामना रंगणार आहे. आज सोमवार रोजी संध्याकाळी 6 वाजता मार्केट कमिटी मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर, सुरेश लोट, डॉक्टर जुगल धूत व पंढरीनाथ बोकारे यांनी केले. वामन केंद्रे दिग्दर्शित झुलवा या नाटकातून देवीदासी प्रथेवर तर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या अनेक नाटकांमधून व्यवस्थेच्या विरोधात प्रहार केलाय. आता सामान्य माणसावर चित्रपट होत असल्याने प्रेक्षकांची अभिरुची बदलते असे सांगत आता दलित रंगभूमी या पर्यायी रंगभूमीची आता गरज उरली नाही असे मत सिनेनाट्य अभिनेते व कवी मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केले. नांदेड येथे सुरू असलेल्या 20व्या विद्रोही साहित्य संमेलनात काल रविवारी अभिनेता कवीशी संवाद या कार्यक्रमात राजेंद्र गोणारकर यांनी अभिनेता मिलिंद शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नियमित पोलीस बंदोबस्त पॉइंट द्यावा अशी मागणी इंद्र चव्हाण व काँग्रेस महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी शिष्टमंडळासह शनिवार रोजी केली होती. दरम्यान मागणीला जलद प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी काल रविवारपासून हडको येथे नियमितपणे पोलीस बंदोबस्त सुरू केलाय. काल रविवारी 1 पोलीस उपनिरीक्षक, 1 पोलीस व 3 होमगार्ड आदींचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निर्णयाचे सिडको काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले. धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीवरील बाबडी बंधाऱ्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काल रविवार रोजी 0.6 टीएमसी पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्याची कारवाई सकाळी 9:30 वाजता सुरू झाली. दुपारी 2:30 वाजेपर्यंत गेट क्रमांक 2, 3 व 4 मधून जवळपास 30,000 क्युसेस विसर्गने पाणी सोडण्यात आले. नायगाव तालुक्यातील गडगा शिवारातील वाडीचा महादेव मंदिर परिसरात गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने पूजा अर्चा करून प्रत्यक्ष खड्डा खोदत असलेल्या 7 जणांना नायगाव पोलिसांनी जागेवरच पकडले. घटना घडलीय. यातील आरोपीवर गुन्हा दाखल केलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.